दरम्यान आमदारांचा शपथविधी पार पडल्यानंतर मंत्रिमंडळ विस्तार होणार आहे असंही सूत्रांनी सांगितलंय। 7 ते 9 या दरम्यान मुंबईमध्ये होणाऱ्या विशेष अधिवेशनामध्ये आमदारांचा शपथविधी होईल। उर्वरित मंत्रिमंडळ विस्तार आमदारांच्या शपथविधी पूर्ण झाल्यावरती पार पडेल। 9 तारखेला विधानसभा अध्यक्षांची निवड होणार आहे। हिवाळी अधिवेशनाआधी मोजक्याच मंत्र्यांचा शपथविधी होईल असंही सांगण्यात येत आहे। भाजपकडनं केवळ 12 जणांचा शपथविधी होण्याची शक्यता आहे असंही सांगण्यात येत आहे। पुन्हा एकदा आपण निलेश या संदर्भात संवाद साधूया। 9 तारखेला हे जे विशेष अधिवेशन होणार आहे 7 ते 9 या दरम्यानचं, यामध्ये सुद्धा पूर्णपणे मंत्रिमंडळ स्पष्ट होईल असं दिसत नाहीये। निलेश, आणखीन काय सांगता येईल? पूर्वी 7, 8, 9 या 3 तारखेला विशेष अधिवेशन पार पडणार आहे। त्यातल्या 7 आणि 8 तारखेला सर्व जे आमदार 288 आमदार आहेत यांचा आमदारकीचा शपथविधी पार पडणार आहे आणि त्यानंतर विधानसभेचे सदस्य म्हणून ते सभागृहामध्ये काम करताना पाहायला मिळतील। 9 तारखेला विधानसभेच्या अध्यक्षपदाची निवड होणार आहे आणि त्या दिवशी सर्व आमदारांना उपस्थित राहावं अशा पद्धतीची देखील एक चर्चा आहे। यानंतर मात्र जे उर्वरित आता मंत्रिमंडळ आहे, आज केवळ 3 जण शपथ घेत आहेत, मात्र त्यानंतर जे उर्वरित जे सर्व मंत्रिमंडळ आहे त्यांचा शपथविधी होताना आपल्याला पाहायला मिळणार आहे। सध्या महायुतीमध्ये काही मोजक्याच मंत्र्यांना शपथ द्यायची अशा पद्धतीची भूमिका घेतल्याचं पाहायला मिळतंय, कारण हिवाळी अधिवेशन तोंडावर आहे आणि तिथं जर कामकाज करायचं असेल तर मंत्र्यांची खाती वाटप होणं महत्त्वाचं आहे, कारण त्या खात्यांची कामं जी आहेत ती त्या पदावर ते मंत्री सांभाळू शकतात। त्यामुळे मोजक्या मंत्र्यांचा शपथविधी 9 तारखेनंतर कधीही पार पडू शकतो। 15 तारखेला साधारणपणे चहापानाचा नागपूरला कार्यक्रम असू शकतो। 16 पासून 16 ते 21 अधिवेशन आहे, त्यामुळे 5 दिवसांच्या कार्यकाळासाठी काही मोजक्या मंत्र्यांचा शपथविधी होणार आहे अशा पद्धतीची माहिती समोर आली आहे। दुसरी एक महत्त्वाची बाब अशी आहे की भाजप पहिल्या फटक्यामध्ये सर्व मंत्र्यांना शपथ देईल असं नाही, भाजप देखील 10 ते 12 आमदारांना मंत्रिपदाची शपथ देतील अशी देखील माहिती समोर आली आहे। पूर्वी धन्यवाद निलेश। एकंदरीतच टप्प्याटप्प्याने मंत्री कोण असतील आणि संपूर्ण मंत्रिमंडळ कसं असेल हे आपल्याला कळणार आहे। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।